श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कार्तिकी एकादशी, ज्याला आपण देव उठणी एकादशी म्हणतो. आपल्याला माहीत आहे की देवशयनी एकादशीला विष्णू जे आहेत तर ते 4 महिन्यासाठी निद्रावस्थेत जातात आणि देव उठणी एकादशीला ते जागे होतात. त्यामुळे आपल्याला उद्या एकादशीला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आणि संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत, ज्यामुळे घरातील इडापिडा असेल, शत्रुदोष असेल, नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल. बऱ्याच वेळा आपल्या घराला नजर दोष निर्माण झालेला असतो, नजर लागलेली असते. त्याप्रमाणेच आपल्याला काही लोकांमुळे शत्रुपीडासुद्धा असते. तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी उपाय आहे. कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतो. तर काय करायचं आहे, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर याची विधिवत पूजा करा. आणि जर विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाची पूजा करा. आणि विठ्ठलाची पूजा करणेसुद्धा तुम्हाला शक्य नाही, विठ्ठलाची मूर्ती नाही, तर मग प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतोच. बाळकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याप्रमाणेच गंध, अक्षता, फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आणि आवर्जून आपल्याला तुळशीची पाने ही सुद्धा अर्पण करायची आहेत. तुळशीची पाने अर्पण करताना आपल्याला विष्णूंचं जे कोणतं नाव येतं तर ते नाव म्हणत आपल्याला विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुम्हाला जर विष्णूंची नावे माहीत नसतील किंवा जर तुम्हाला 1000 नावे घेणे शक्य असेल तर तुम्ही 1000 नावे घ्या आणि तुम्ही 1000 तुळशीपत्रसुद्धा उद्याच्या दिवशी अर्पण करू शकता. परंतु हेही शक्य नसेल तर मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जप करत तुळशीपत्र अर्पण करा. त्याप्रमाणेच अभिषेक करताना सुद्धा या मंत्राचा जर जप केला तर नक्कीच विष्णू हे आपल्याला आशीर्वाद देतील. उद्या गुरुवार आहे, त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 4 थेंब गंगाजल टाकू शकता. गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या अंघोळीच्या पाण्याने आपल्याला अंघोळ ही करायची आहे. ते थोडंसं जे पाणी आहे तर हे आपल्याला हळदीचं पाणी आपल्या अंघोळीच्या बादलीमध्ये मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे सुद्धा बरीचशी नकारात्मकता कमी होते. त्यात उद्या गुरुवार आहे आणि एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे की विष्णूंना पिवळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि हळद ही पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने अंघोळ ही एकादशीच्या दिवशी उद्या करायची आहे. आता आपल्याला संध्याकाळी काही वस्तू जाळायच्या आहेत. तर काय करायचं आहे, तुम्हाला सर्वप्रथम तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही या वस्तू जाळू शकता. तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. तिन्ही सांजेला तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. देवघरासमोर बसण्या अगोदर तुम्हाला शक्य असेल तर आंघोळ करा, नाही तर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. तुम्हाला जर काही पैशासंबंधी समस्या असतील तर या दिव्याची वात तुम्हाला उत्तरेला करायची आहे. तर दिवा लावल्यानंतर या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावा. यानंतर आपल्याला धूप, अगरबत्ती तर हे सुद्धा लावायचं आहे. यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमचं घर जितकं मोठं असेल तर तितक्या तुम्हाला जास्त वड्या या कापराच्या लागणार आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 3 काळे मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. आणि हा कापूर जो आहे तर तो देवघरासमोर बसायचा आहे. त्यानंतर आपल्याला विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती याचा नाश करा. त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये सदैव त्यांचा वास राहावा आणि त्यांची कृपा आपल्या घरावरती सदैव राहावी. त्याप्रमाणेच विष्णूंसोबतच माता लक्ष्मीने सुद्धा आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं अशी प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर यावरती आपल्याला लवंगा आणि काळ्या मिरी ज्या आपण घेतलेल्या आहेत तर ह्या सुद्धा टाकायच्या आहेत. आणि देवघरासमोरून आपल्याला उठायचं आहे आणि देवघरापासून सुरुवात करायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तर हा धूर आपल्याला पसरवायचा आहे. आपल्या घरातील बाथरूम, टॉयलेट तर ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणाऱ्या जागा आहेत तर या जागा सोडून संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तर तो आपल्याला पसरवायचा आहे. देवघरापासून सुरुवात करून मुख्य दरवाजापर्यंत
तुमचं बेडरूम, किचन, हॉल तर सर्व बाजूतून आपल्याला हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे. यामुळे नकारात्मकता जी आपल्या घरामध्ये भरलेली आहे तर तिचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे तयार होतं. आता तुम्हाला एका हातामध्ये दुसरे कापूर सुद्धा ठेवायचे आहेत किंवा जर तुम्ही मोठं तामण घेतलं तर यामध्ये तुम्ही एका बाजूला हे कापूर घ्या, जेणेकरून हे पहिले कापूर जेव्हा संपत येतील तर तेव्हा तुम्हाला नवीन कापूर यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. परंतु देवघरापासून आपल्याला मुख्य दरवाजात येईपर्यंत हा जो आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तर तो विसता कामा नये, तर यानेच आपल्याला कापूर हे ठेवायचे आहेत. मग तुमचं घर जितकं मोठं असेल तर तितके तुम्हाला जास्त कापूर हे वापरायचे आहेत. लवंगा तुम्ही 5 ते 7 किंवा फक्त 3 लवंगा वापरल्या तरीसुद्धा चालतील, परंतु मुख्य दरवाजापर्यंत कापूर हा प्रज्वलित राहायला हवा, कारण कापूर जो आहे तर तोच आपल्या घरातील नकारात्मक शक्ती ही नष्ट करणार आहे. तर अशा प्रकारे उद्या गुरुवार आहे आणि त्यात एकादशी आहे. श्रीहरी विष्णू हे सुद्धा निद्रावस्थेतून उद्या बाहेर येणार आहेत, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा.